हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आम्ही जात आहोत सकाळी सकाळी उठून वॉकिंगला, आई आणि मी. तर जात होतो वॉकिंगला. आता जाणार आहोत हेडक्वार्टरच्या बाजूने आम्ही पुलावर. तर सकाळची वाजलेली आहेत 6. तर आज जात आहे मी वॉकिंगला. तर तुम्हाला दाखवते इकडला एरिया वगैरे. हे आहे पक्कीचा आणि आम्ही चालत जात आहोत वॉकिंगसाठी. भरपूर असं दूर आहे. संध्याकाळचं थंड वातावरण होतं. हे आहे पोलीस हेडक्वार्टर, त्या साईडनं जात आहोत आम्ही. तर हे आहे नांदेड पोलीस मुख्यालय, हेडक्वार्टर आहे. इथं ट्रेनिंग वगैरे देतात आणि स्कूलचे प्रोग्राम्स पण होतात इथे. म्हणजे जसं की हॉकी, कबड्डी, खो खो आणि फुटबॉल वगैरे, व्हॉलीबॉल, सगळे गेम्स इथेच घेतात हर एका स्कूलचे. तर आमच्या खूप आठवणी आहेत इथे. आमच्या घराच्या जवळच आहे हे मुख्यालय. आता मी येत आहे ब्रिजवर. तर बघा किती छान आहे. ब्रिजवरून नदी किती सुंदर दिसत आहे. आणि नदीच्या काठी खूप मंदिरे आहेत, जसं की गुरुद्वारा आहे, शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे, बुद्ध विहार आहे, आणखी उर्वशी महादेव मंदिर आहे. अशी खूप मंदिरे आहेत. ते खूप सुंदर दिसतात. आणि तुम्ही इथे जवळपास असाल, नांदेडमधले कोणी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज येऊन व्हिजिट करा. बघू शकता तुम्ही किती छान आहे ते. खूप छान आहे नदी पण. आणि आम्ही ब्रिजवरून वॉकिंग करत मी हे शूट घेतलेलं आहे. मला खूप छान वाटलं म्हणून तुम्हाला तेही दाखवेल मी. विहाराची वगैरे फोटो घेतले, व्हिडिओ काढलेले आहेत. तर आता आम्ही चालत आहोत, वॉकिंग करत आहोत. हे बघा, हे आहे गुरुद्वारा. त्याच्या बाजूने बघा किती सुंदर असं बांधकाम. आणि त्याच्या बाजूलाच आहे बुद्धाचे मंदिर. तेही खूप सुंदर दिसत आहे. नदीच्या काठीच आहे मंदिरसुद्धा. हे बघा. आणि एकदम जाऊन आपण नदीमध्ये पाय अशी धुवून स्वच्छ होऊन येऊ शकतो, असं आहे मंदिर. पण खूप छान दिसत आहे. मला खूप आवडलं हे मंदिर. आता दाखवते तुम्हाला उर्वशी मंदिर. आम्ही जात आहोत मंदिरला. सगळे निघालो आहोत. हे बघा मैदान आहे खेळायला, सामान वगैरे भरपूर. आणि हा जातो गोदावरी नदीला रस्ता. या त्या बाई चालत आहेत सगळे पुढे. पोहोचलो आता मंदिरापाशी. एकदम शांत, थंडगार सावली. आहे तर भरपूर. आता टाइम कवा भेट. हे आहे नदीच्या काठी उर्वशी मंदिर. हे बघा एकदम छान झाडं वगैरे, थंडगार सावली. मंदिरात गेलीच नाही बाई, नको जाऊ दे. असं झाड. चप्पल काढा की वरी. चप्पल नाही. तर मुलं बघा नदीमध्ये बसून खूप एन्जॉय करत होते. कारण मुलं फर्स्ट टाइम आलेले होते नदीला. त्यांना माहिती नव्हतं कसं असते काय नाही. ते बघून खूप एन्जॉय करत होते. पण नदीचं पाणी खूप
हिरवं झालेलं होतं, कारण का आता वाहती नदी नव्हती, ते पाणी अडवलेलं होतं त्याच्यामुळे. खूप छान वाटत होतं, मस्त पाण्यात पाय घालून एन्जॉय करत आहे. तर बघा नदी खूप छान आहे, खूप खोल आहे आणि एकदम छान पाणी आहे नदीचं. पण कपडे धुण्यासाठी आता सोय नाही आहे व्यवस्थित. आमच्या लहानपणी आम्ही कपडे धुण्यासाठी येत होतो नदीला. हे मंदिर आहे उर्वशी महादेव मंदिर आणि भाविक लोक येतात अंघोळीसाठी आणि खूप छान वाटते. उर्वशी शिवरात्रीला खूप जत्रा असते इथे. हे आहे डंकिन पाणी फिल्टर करण्यासाठी. हे बघा नदी पण किती छान दिसत आहे, भरपूर खोल आहे नदी. मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. आणि ते आहे नवीन पूल नदीच्या वरून पलीकडे जाण्यासाठी. येऊन नदीला आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येऊन पोहोचलेलो आहोत घरी, खूप उशीर झालाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.